दररोज नवीन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी एकदम आनंदाची बातमी अशी आहे की आता सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। आज 13,600 रुपये। 6 जिल्ह्यांची यादी पहा, ती यादी पण पहा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी हा पीक विमा जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी एकदम आनंदाची बातमी आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी हा पीक विमा मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अशांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। परंतु सरकारने 6 जिल्ह्यांची शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केलेला आहे आणि ते 6 जिल्हे कोणते आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि आज 13,600 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ते 6 जिल्हे कोणते आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत। तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की 13,600 हेक्टरी पीक विमा वाटप होणार आहे आणि ते 6 जिल्ह्यांसाठीच वाटप होणार आहे। ते पाहण्यासाठी आपण पहिले क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे आणि ते क्रोम ब्राउझरमध्ये हे गूगल ओपन करून घ्यायचे आहे। गूगलमध्ये पीक विमा फसल विमा असे टाकायचे आहे। त्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर पीक विमा हे वेबसाईट येणार आहे। यानंतर याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल शेतकरी कॉर्नर, यावर तुम्ही क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची लिस्ट दिसणार आहे। तर तुम्हाला पीक विमा याविषयी संपूर्ण माहिती येते आपल्याला दिसणार आहे। तर ते 6 जिल्ह्यात या शेतकऱ्यांना पीक विमा 13,600 रुपये हे हेक्टरी मिळणार आहे। तर तुमचा जिल्हा आहे का हे पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण याची संपूर्ण माहिती मिळेल। आणि ज्यांना याविषयी काही अडचणी असेल त्यांनी आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा। आणि त्यानंतर एक OTP येणार आहे, तो OTP यामध्ये टाकायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्याची लिस्ट तुम्ही पाहू शकता। तर ते जिल्ह्याची लिस्ट तुम्ही पाहू शकता कोणते कोणते जिल्हे आहे त्यामध्ये येणार आहे। अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे आणि नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे। तसेच जळगावचा पण समावेश आहे, जळगावना सुद्धा यामध्ये पीक विमा मिळणार आहे। तसेच धुळे पण यामध्ये आहे। त्यानंतर नंदुरबारचा पण समावेश आहे आणि अकोल्यामधील काही शेतकऱ्यांचा पण समावेश आहे। त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे। हे जिल्हे यामध्ये पीक विमा या जिल्ह्यांनाच मिळणार आहे, ते तुम्ही पाहू। त्यांनी या ऑफिशियल पेजवर यायचे आहे आणि तुम्ही जो विमा भरलेला आहे त्यावरील त्याचा नंबर येथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ही लिस्ट दिसणार आहे। तुमचा या लिस्टमध्ये जिल्ह्याचा समावेश आहे का हे तुम्ही घर बसल्या पाहू शकता ह्या ऑफिशियल वेबसाईटवरून। आणि ज्यांना हा व्हिडिओला आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद।